सर्वांना सलाम. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, या सुदीन सायंकाळसाठी आम्ही तुझी स्तुती करतो. प्रिय पित्या, प्रत्येक संध्याकाळी तुझ्या प्रिय दासा करवी तो आमच्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेऊन तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हास भरीत आहेस. आज आम्ही पुन्हा एक वार तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या चरणापाशी बसून तुझा पवित्र निरोप ऐकण्यासाठी व वधस्तंभावरती जे महान बलिदान तू आम्हासाठी केलं त्याचा आज सायंकाळी पुन्हा एक वार स्मरण करण्यासाठी तुझी कृपा पुरीव. आमचे सन्माननीय वक्ते यांचं येणं प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वादित केलंस. त्यांच्या वचनाच्या सेवेद्वारे प्रभू तू आम्हाशी बोल, वचनाच्या घोषणेस त्यांना देखील तुझी कृपा दे. जे प्रियजन येत आहेत त्यांच्या येण्याच्याद्वारे, तुझ्या पवित्र मंडळीतल्या सहभागितेच्याद्वारे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये वाढ व्हावी असं तू कर. आजच्या सायंकाळी पुन्हा एक वार तुला प्रार्थितो व तुझ्या पवित्र नावाने आजची सायंकाळची प्रार्थना आम्ही सुरुवात करतो. तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. सन्मान्य पाळक वर्गाला माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं. त्याचप्रमाणे आपले गेस्ट स्पीकर सन्मान्य रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब आहे, आपणालाही विनंती करेन कृपा करून आपण पुढे यावं. सोबतच क्वायरला माझी विनंती असेल की आपण प्रभूच्या गौरवासाठी गीत गायनाची सेवा करावी. बरं, यावेळेस आजच्या सायंकाळच्या भक्तीला आपण सुरुवात करूया आणि विजय संगीत या पुस्तकातून काही गीतं आपण गाणार आहोत. सुरुवातीला आपण गाऊया गीत नंबर 14. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाण. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती
सोडा त्याची वाणी ऐकुनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी बापावरी टेकताना लेकरांना सुख येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वरी टाकी माझ्या वरी. त्याचप्रमाणे गीत नंबर 78 काढूया आपण. गीत नंबर 78. होईल वृष्टी कृपेची ईश प्रेमोक्ती असे तेने तुष्टी पुष्टी यांची वृष्टी जगी होत असे. 78 गीत नंबर 78. होईल वृष्टी कृपेची ईश प्रेमोक्ती असे तेणे तुष्टी पुष्टी यांची वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोरती ये जोड भारी वारीची खिंड्या टेकाडात ती वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची देवा करावी आता स्वोक्ती करा स्वामी साची द्या हर्ष अपेक्षिता वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची साधा प्रभु इष्टका ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवास
वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी, बिंदू येता ती दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. या सुंदरशा सुमधुर गीत गायनाच्या सेवेच्या सोबतच प्रभूच्या चरणी आपण पुन्हा एकवार जाऊया. त्यासमोर आपलं मन लीन आणि नम्र करीत असताना आपले सन्माननीय वक्ते आदरणीय रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेब यांची कन्या कुमारी कॅल्वरी चोपडे हिच्याकडून प्रभूच्या गौरवासाठी एक गीत आपण ऐकूया. जो सुमधुर आवाज प्रभूच्या गौरवासाठी प्रभूने दिलेला आहे, त्यामध्ये आपण पुन्हा एकवार प्रभूची स्तुती करूया व पवित्र वचन ऐकण्या अगोदर एक सुमधुर गीत प्रभूच्या गौरवासाठी आपण ऐकू. मी कुमारी कॅल्वरी तुला विनंती करेन, कृपा करून पुढे येऊन गीत गायन कर. Hello, hello, hello. Hello, hello. Hello, hello. 1, 2, 3, mic testing. Hello, hello, hello. Hello, hello. कुर्बान
वो मेरी वजह के खातिर। लहू का वो बहना तेरा सब सेना मेरे लिए उधार जीवन मैंने है पाया तुझसे खुदा माफ कर दे। सबको ए पिता कह गया तू, सबसे मोहब्बत करना ये सिखाया तूने। कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया, वो मेरी वजह के खातिर। आराधना करते तेरी, सिर को हमारे झुकाते हुए, घुटनों पर भी हम आते हुए, सारे मिलकर ये गाते सभी। कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 हुआ मेरा खुदा, कुर्बान 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 बेवजह मेरे गुनाह के खातिर मारा गया, वो मेरी वजह के खातिर। थैंक यू। थँक्यू कॅल्वरी. प्रभुदेव बाप तुझी गीत गायनाची सेवा अशीच आशीर्वादित करो. प्रियजन हो, आपल्या पत्रिकेप्रमाणे परमेश्वराच्या कृपेने रविवारपासून आम्हाला प्रभुदेव बाप त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे, त्याच्या प्रिय सेवकांच्या द्वारे आशीर्वादित करत आहे. आज आमच्यामध्ये सेलेमपूर मंडळीचे सन्माननीय पाळक साहेब उपस्थित आहेत. आदरणीय रेव्हरंड स्टीफन चोपडे पाळक साहेबांचं एस ए चर्च नंदुरबारच्या मंडळीच्या वतीने मी ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो आणि पाळक साहेबांना विनंती करेन की आजच्या सायंकाळी देवाच्या पवित्र वचनातून जे मनन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे ते वचन आपण आम्हास द्यावं. पाळक साहेब पुढे येत असताना आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी ऑनलाईन पाहणारे प्रियजन आणि उपस्थित सर्वांच्या वतीने पाळक साहेबांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. हॅलो हॅलो. सर्वांना सलाम. पवित्र देवाचे मनापासून मी आभार मानतो. त्याच्या दयेने आणि कृपेने मला आज आपल्यामध्ये
येण्याची संधी त्याने मला दिली. त्याचबरोबर एस ए चर्चेसचे अध्यक्ष, सर्व कार्यकारी मंडळी आणि स्थानिक पंच आपले देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आज देवाच्या वचनाची घोषणा करण्याची संधी आपण मला दिलेली आहे आणि म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. पॅशन वीकमध्ये आज आपण ज्या घटनाक्रमाकडे आलेले आहोत त्याच्यावर थोडक्यात आपण नजर जर टाकली तर हा दुःख सणाचा सप्ताह पॅशन वीक आम्ही पाम संडेच्या आधीचा जो शनिवार होता त्या दिवशी आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त बेथानी इथे आहे आणि मरियेद्वारे येशूचा अभिषेक तिथे त्या दिवशी झालेला आहे. मग रविवारी म्हणजे पाम संडेला, झावळ्याच्या रविवारी आम्ही बघतो यरूशलेमेमध्ये आमचा येशूचा विजयाने प्रवेश झालेला आहे. गाढवाच्या पाठीवर स्वार होऊन आणि लोक त्या ठिकाणी होसांना होसांना म्हणताना आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे रविवारी तो परत बेथानी इथे परतलेला आहे. सोमवारी आम्ही पाहतो अंजिराच्या झाडाला शाप देणं आणि यरूशलेम येथील मंदिराचं शुद्धीकरण करणं आणि मंदिरातून व्यापारी आणि पैसे बदलणाऱ्यांना हाकलून लावलं आणि परत संध्याकाळी प्रभू येशू ख्रिस्त बेथानी इथे मग तो गेलेला आहे. काल आम्ही पाहिलं अंजिराचे झाड सुकलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जैतून पर्वतावर प्रवचन तो करत आहे मंदिराचा नाश आणि शेवटल्या काळाविषयी भविष्य करताना आम्हाला तिथे दिसत आहे. आज मात्र आजचा जो वेनसडे आहे, बुधवार आहे, त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला फारसं काही करताना त्याचा उल्लेख शुभवर्तमानामध्ये आम्हाला आढळत नाही. परंतु बायबल स्कॉलर्स आहे त्यांच्या मते या वेनसडेला सायलेंट वेनसडे किंवा स्पाय वेनसडे असं देखील म्हणतात. कारण असा अंदाज ते बांधतात की आजच्याच रात्री किंवा आजच्या दिवसापासून यहूदा इस्कारियोत प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्याच्या विचारामध्ये आणि ते 30 चांदीचे नाणे घेण्याच्या विचारामध्ये असावा असा अंदाज तिथे बांधताना आम्हाला दिसतो. या सर्व ज्या घटनाक्रम आहेत ह्याचा उद्देश प्रति दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ज्या घटनांमधून तो जात आहे, प्रामुख्याने त्याचा उद्देश आणि त्याचं मूळ कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्या वधस्तंभावर त्याचं बदलीचं मरण, त्याचं स्वतःचं अर्पण करण्याच्या दिशेने तो पाऊल टाकत आहे. या घटनाक्रम आपण रूढी परंपराने जरी त्या आठवत आहोत, पण त्याचा उद्देश हा त्याचा वधस्तंभ आहे आणि त्याच कारणासाठी या वधस्तंभाच्या वरच्या मरणाच्या कारणासाठीच प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आलेला आहे. विचार करूया, जवळजवळ आज 33.5 वर्ष झालेले आहेत. वर्षांचे महिने झाले आणि आता महिन्यांचे दिवस आणि दिवसांचे काही तास त्याच्याकडे शिल्लक आहे. त्या मनस्थितीतून, त्या मानसिकतेमधून आमचा प्रभू येशू ख्रिस्त पुढे आणि पुढे सरकत आहे. ज्या कारणास्तव त्याने जन्म घेतला, आता ती घटिका समीप आलेली आहे, ती वेळ जवळ आलेली आहे आणि आमचा प्रभू त्या वधस्तंभावर आपला प्राण आम्हा सर्वांसाठी अर्पण्यासाठी
तो आता पुढे आणि पुढे येत आहे. आम्ही ज्या मानसिकतेमधून, ज्या घटनाक्रमातून तो गेला, त्या गेतसेमनी बागेमध्ये त्याची प्रार्थना असो, तो प्याला, विषारी प्याला, प्रभूकडे, पित्याकडे त्याच्याविषयी ते मागणं असेल, शक्य झालं पित्या तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. त्या गोष्टीचा आम्ही कधीही कल्पना आणि अंदाज देखील बांधू शकत नाही. किती पीडेतून, किती दबावातून आमचा प्रभू त्या वधस्तंभावरच्या मरणाकडे तो जात आहे, त्याकडे तो पाहत आहे. आणि म्हणून आज जरी प्रभू येशू ख्रिस्त जास्त काही करताना शुभवर्तमानात दिसत नाही, परंतु आज मी विचार करत होतो, जरी या सर्व घटनाक्रम घडत आहे, पण त्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याच्या समोर त्याचा वधस्तंभ आहे. आणि म्हणून वधस्तंभावर ते त्याचं कार्य आहे. आम्हाला फक्त प्रभूचा मेज महिन्यातून एकदा असतो तेव्हाच आठवून चालणार नाही. आम्हाला रोज रोज तो आठवावा लागेल. आणि म्हणून वधस्तंभावर जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त अर्पीला जात होता, ते दृश्य आम्ही आज आपल्या मनात, आपल्या हृदयात, आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. योहानाचं शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याची 23 आणि 24 वचनं. योहान कृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, त्याची 23 आणि 24 वचनं आपण आज मननात आणणार आहोत. जर सर्वांना मिळालं असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपणासमोर वाचतो. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. त्यांनी अंगरखाई घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, हा आपण फाडू नये, तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे. हे ह्यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकिल्या. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा, त्याप्रमाणे शिपायांनी केले. आज आम्ही पाहत आहोत एक खेळ, असा खेळ तो म्हणजे क्रुसाखाली चाललेला जुगार. क्रुसाखालचा जुगार आम्ही आज पाहत आहोत. सर्वात मोठी शोकांकिका जगाच्या पूर्ण इतिहासात इथे घडत आहे. आणि ती शोकांकिता घडत असताना, उद्धाराचं कार्य होत असताना एक खेळ खेळला जात आहे. क्रुसावर आणि क्रुसाच्या खाली, क्रुसावर उद्धाराचं कार्य होत आहे, क्रुसाखाली जुगाराचा खेळ खेळला जात आहे. क्रुसावर रक्त सांडलं जात आहे, क्रुसाखाली चिठ्ठ्या पडत आहे. क्रुसावर देव मरत आहे, क्रुसाखाली माणसे खेळत आहे. क्रुसावर वेदना शिगेला आहे आणि क्रुसाखाली उदासीनता शिगेला आहे. आपण इमॅजिन करू शकतो किती भयंकर दृश्य असेल ते. सर्व जगाचा स्वामी पतित मनुष्यांसाठी आपला प्राण तिथे अर्पित असताना खाली एक खेळ खेळला जात आहे. हे खेळ खेळणारे कोण होते? हे खेळ करणारे रोमी शिपाई आहेत. त्यांचं काम आहे वधस्तंभावर चढविलेल्याची अंमलबजावणी पाहणं.
त्यांनी अनेकांना मरताना पाहिलेलं आहे. त्यांच्यासाठी ही रुटीन आहे, नेहमीची गोष्ट आहे. त्यांना ह्या घडत असलेल्या घटनेत काही नवीन नाही, काही नवीन वाटत देखील नाही. त्यांचा खेळ वधस्तंभावर चढवलेल्या माणसाच्या वस्त्रावर हक्क असायचा. वरची वस्त्रे प्रभू येशू ख्रिस्ताची 4 भाग त्या सैनिकांनी आपसात वाटले. मात्र जो अंगरखा आहे तो मौल्यवान आहे, तो एक संघ आहे, तो विणलेला आहे, शिवलेला नाही, आणि म्हणून तो मौल्यवान आहे. हा अंगरखा कोणाला मिळेल, कोणाला मिळावा, आणि प्रत्येकाला वाटत असे की तो मला मिळावा, आणि म्हणून त्या अंगरख्यासाठी ह्या सैनिकांनी चिठ्ठ्या टाकल्या. आपण ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त ह्या गोष्टी पाहत आहे. सोबतीलाच भविष्यवाणी देखील पूर्ण होत आहे. आणि हे सर्व पाहून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणतो, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना कळत नाही. येशू म्हणतो, ह्यांना कळत नाही. प्रश्न हा आहे, ज्यांना कळतं त्यांचं काय? येशू म्हणतो, त्यांना कळत नाही. आज हजारो वर्षानंतर प्रश्न आम्हाला आहे, ज्यांना कळतं त्यांचं काय? हे सैनिक उदासीन होते. त्यांच्यासाठी एखाद्याला शिक्षा करणं नेहमीच आहे. जणू काय त्यांची नजर मेलेली आहे, भावनाहीन आहे, सेन्सलेस आहे. म्हणून येशू म्हणतो, त्यांना समजत नाही, त्यांना समजत नाही. हा जो व्यक्ती वधस्तंभावर खेळलेला आहे तो देवाचा पुत्र आहे आणि तो देव आहे. हजारो वर्षानंतर आज आम्हाला पूर्ण माहिती आहे तो व्यक्ती कोण होता. त्या व्यक्तीने का ते असल्या प्रकारचं मरण स्वतःवर घेतलं, ते मरण निवडलं. हजारो वर्षानंतर त्यांना जे सैनिक होते त्यांना माहिती नव्हतं, कल्पना नव्हती, ते त्यांची ड्युटी पार पाडत होते. पण आज जे आम्हाला कळतं, तो वधस्तंभावर जो व्यक्ती होता तो माझा येशू होता, आणि तो माझ्या पापासाठी तिथे मारला जात होता, माझ्या उद्धारासाठी, माझ्या तारणासाठी ते कार्य पूर्ण करत होता. हे मला आज पूर्ण माहिती आहे. तरी कदाचित आज आम्हाला स्वतःला विचारावं लागेल. त्या सैनिकांना आज विचारून उपयोग नाही. आज मला स्वतःला विचारावं लागेल, आम्ही सुद्धा अशाच कोणत्या तरी खेळात तर नाही ना अडकलो. प्रभूचा मेज आमच्या समोर असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक ती भाकर मोडली जाते, आम्हाला दिली जाते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक तो प्याला आमच्या समोर असतो, तो आम्ही स्वीकारतो. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर त्याचं रक्त सांडलं त्याने, परंतु आज आम्ही त्याचं दर्शक म्हणून त्या विधीमध्ये सहभागी होतो, त्याची आठवण करतो. पण आम्ही देखील तिथे त्या सैनिकांप्रमाणेच खेळ करतो, त्या मेजामध्ये सहभागी होतो. पण आम्ही अजून आमच्या अंतःकरणात कोणाला क्षमा केलेली नसते. अजून आम्ही एक दुसऱ्यावर प्रेम करतो असा आव आणत आम्ही बसतो. शत्रुत्व, कपट असे खेळ करतो. त्याचे मार्ग न जाणणे, सुभक्तीचा आव आणणे. विचार करा, सेन्सलेस भावना. आम्ही एवढ्यांदा ह्या गोष्टी करून करून ती आमची देखील रुटीन झाली आहे, जी रुटीन त्या सैनिकांची झाली होती. त्यांना तो देवाचा पुत्र त्यांच्या डोळ्यासमोर मरत होता, पण त्यांना त्याच्याविषयी काही घेणं देणं नव्हतं. आज आम्ही
तो मेज आमच्या समोर असतो, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आमच्या समोर असतं, पण आमची इतकी रुटीन झालेली आहे, इतकी सवय झालेली आहे की आम्ही इतके हलक्यात घेतो. पहिले कोरिंथमध्ये वॉर्निंग आहे, आम्ही या गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कोणाला क्षमा न करता त्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. पापमय जीवन असतानाच त्यामधून आम्ही त्या गोष्टी स्वीकारू शकत नाही. पण तरी आम्ही करतो, कारण रुटीन आहे, सवय झालेली आहे. आणि आम्ही देखील खेळ मानतो. रोमी सैनिकांनी अंगरखा मिळवण्यासाठी म्हणजे लाभासाठी तो खेळ खेळला. तो मौल्यवान अंगरखा कोणाला मिळेल म्हणजे हा लाभ त्यांना हवा होता, फायदा त्यांना हवा होता, आणि म्हणून ते त्याच्यावर चिठ्ठ्या टाकत होते. आम्ही देखील पुष्कळ लाभांसाठी खेळ करत आहोत. दुःखाने सांगावं लागेल, आमचे ख्रिस्ती समाज थोड्या मोठ्या लाभासाठी एक खेळ करत आहे. काहीतरी लाभ आम्हाला हवा आहे, त्यासाठी आम्ही ख्रिस्ताचे नियम देखील आम्ही धाब्यावर बसून दिलेले आहेत. प्रश्न हा आहे, ज्यांना समजतं त्यांचं काय? आम्ही आमच्या प्रभूला इतक्या हलक्यात घेतो का? आम्ही या रूढी परंपराप्रमाणे आम्ही त्याची आठवण करायला जरी आज जमलेले आहोत, त्याच्या वधस्तंभाविषयी आम्ही शुक्रवारी ऐकणार आहोत, आणि आम्ही भरपूर आम्हाला दुःख होतं, साहजिक आहे. पण कळत न कळत आम्ही देखील कुठेतरी त्याला दुखवत आहे, कारण त्याचं मरण आम्ही हलक्यात घेत आहोत. खेळ, पवित्र शास्त्रात देवाच्या विरुद्ध झालेले खेळ आम्ही पाहूया थोडक्यामध्ये. ज्यांनी देवाला दुखवलं, ज्यांनी खेळ केलेत. निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय, निर्गम 32, 5 आणि 6 कोणीतरी कृपा करून वाचा. पाच 32, 5 आणि 6 वाचतो मी, माईक नसल्यामुळे. हे पाहून अहरोनाने त्यांच्या पुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पिले आणि शांतार्पणे अर्पिले. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. वासराचा खेळ हजारो वर्षापूर्वी इथे मोशे देवाकडून, परमेश्वराकडून त्यांच्यासाठी पर्वतावर आज्ञा घेण्यासाठी तो गेलेला आहे. देव त्याला आज्ञा देत आहे त्याच्या लोकांसाठी, आणि ते खाली मैदानामध्ये लोक अधीर झालेले आहे, वासराची पूजा करत ते खेळू लागलेले आहेत. असं खेळ करत आहे. बहुतेक मूर्तीपूजेचे विधी, नाच, उपभोग, पण मुद्दा देवाशी संबंध तुटला आणि त्याच्या जागा खेळाने घेतली. लोक पहाटे सुटले आणि खेळण्यासाठी गेले. हो, इथे मंदिरात वेळेवर यायचं म्हटलं म्हणजे पुष्कळ कारण असतात. देवाला भेटायचं म्हणजे पुष्कळ कारण आमच्याकडे आहेत. परंतु खेळ आणि मनोरंजन राहिलं तर पुष्कळदा आम्ही अतिशय लवकर धाव घेतो, आणि तसंच तिथे झालेलं आहे. आज मंडळीमध्ये जो खेळ अहरोनाने इस्रायल लोकांकडून करून घेतला त्या काळामध्ये, आज तसल्याच प्रकारचा खेळ वधस्तंभावर येशूच्या सानिध्यात मंदिरांमध्ये खेळला जात आहे. उपासनेची जागा पुष्कळ चर्चेसमध्ये मनोरंजनाने घेतलेली आहे. देवाच्या उपस्थितीपेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर दिला जात आहे. का आपण चर्चेसमध्ये खेळू लागलेले आहेत? अहरोनाने वासराचा खेळ केला, पलिष्ठ्यांनी खेळ केला. शास्त्रेचे पुस्तक 16वा अध्याय आणि 15वे वचन. शास्त्रे 16 आणि 15 आपण वाचूया. आणखीन त्या ठिकाणी एक खेळ आम्हाला पाहायला मिळतो. क्षमा करा, शास्त्रे 16 आणि 25वे वचन.
ते आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा, म्हणजे तो आपली करमणूक करेल. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबामध्ये उभे केले. ते म्हणाले, शमशोनाला आणा, म्हणजे तो आमच्यासाठी खेळ करेल, आमच्यासाठी आमची करमणूक करेल. आता शमशोन याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, मी काही सांगत नाही. शमशोन देवाचा निवडलेला एक न्यायाधीश होता. शमशोन आता आंधळा आहे. शमशोनाला बेड्या ठोकलेल्या आहेत. शमशोन तुरुंगामध्ये आहे. आणि आता बलिष्ठी लोक त्याला बोलवतात, चल आमच्यासाठी आमच्या पुढे तू खेळ कर, आमची करमणूक कर. ते त्याची थट्टा करतात, त्याचा अपमान करतात. एक प्रकारे शमशोन जो देवाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे, देवाच्या शक्तीचं प्रतीक आहे, त्या शमशोनाला नव्हे तर त्या देवाच्या सामर्थ्याचा उपहास हे लोक करत आहे. त्याला बोलवा आणि तो आमच्यासाठी खेळ करेल. आज हे जग आहे, हे ख्रिस्ती लोकांकडे पाहून, जे ख्रिस्ती लोक आम्ही म्हणतो आम्ही देवाचे लोक आहोत, आम्हाला देवाचा आत्मा आहे, आम्हाला देवाचं सामर्थ्य आहे, आम्हाला देवाचे आशीर्वाद आहे, आम्हाला हे आहे, आम्हाला ते आहे. जेव्हा जे बाहेरचे लोक हे जग बलिष्ठी लोकांप्रमाणे आमच्याकडे बघतात, तेव्हा ते कसे बघतात? त्यावेळेस शमशोनाचा उपहास आणि थट्टा करून त्याच्याकडून तो खेळ करून घेण्यासाठी शमशोनाला त्यांनी बोलवलं होतं. आज ख्रिस्ती लोकांचा दांभिकपणा पाहून बाहेरील लोक थट्टा करत आहेत. देवाचा उपहास करत आहे तो ख्रिस्ती लोकांचाच नव्हे तर ख्रिस्ती लोकांचा देव म्हणजे परमेश्वर, त्याचा उपहास होतो. जेव्हा आम्ही शमशोनाप्रमाणे वागतो, जेव्हा चर्चमध्ये पुष्कळ अशा गोष्टी असतात, तटी असतात, फुटी असतात, अधिकाराला न मानणं असतं, आपल्या मर्जीने चालणं असतं, आपल्या इच्छेने जगणं असतं, आपल्या जीवनातून देवाचा अपमान होईल असा खेळ जेव्हा होतो, ज्या ख्रिस्ती लोकांना आदर्श, ज्या ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताचा प्रकाश, ज्या ख्रिस्ती लोकांना मिठाचं कार्य, स्वतःच्या तारणाची साक्ष आणि जिवंत देवाची ओळख जगापुढे ठेवण्याचं कार्य सोपवलेलं आहे या जगामध्ये प्रतिदिवशी. मात्र जेव्हा आमचेच आचरण, आमची ओळख जणू काय जगापुढे असं ठेवतं, तेव्हा जग व सैतान आमची चेष्टा करतो, आमचा खेळ करतो, जिवंत देवाची थट्टा करतो, तटी फुटी पाहून तो आनंद करतो. आणि मग आम्ही म्हणतो आणि ते पण म्हणतात आम्ही सर्व एक आहेत. एक प्रकारे आमच्या देवाची अवहेलना आमच्या कृतीद्वारे जेव्हा होती तेव्हा इतरांसाठी खेळ होतो, इतरांसाठी मनोरंजन होतं आणि इतर आमच्या देवाला तसंच नाव ठेवले जातात. देवाचा उपहास होतो, जसा बलिष्ठांनी त्यावेळेस उपहास केलेला आम्हाला दिसतो. आज चर्चेसमध्ये तोच खेळ खेळला जात आहे जो सैनिकांनी येशूच्या वधस्तंभाखाली चिठ्ठ्या टाकून खेळला. फक्त पद्धत वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे. आज ख्रिस्ती लोकांमध्ये दिसणारे वेगवेगळे खेळ कधी कधी कळत, कधी कधी मुद्दाम, कधी कधी न कळत खेळले जातात, पण खेळ खेळले जातात. आम्ही बघतो लपण्याचा खेळ पहिला मनुष्याने त्याच्या पत्नीने केला, देवापासून लपणे. पाप झाल्यावर मनुष्याची पहिली प्रतिक्रिया तो लपला. आणि आज देखील चर्चेसमध्ये हा लपण्याचा खेळ आहे. प्रार्थनेपासून, वचनापासून, चर्चच्या जबाबदाऱ्यांपासून, एकमेकांना सहकार्य करण्यापासून, एक दुसऱ्यांची क्षमा न करण्यापासून, देवाने दिलेल्या उपकाराबद्दल त्याच्या मंदिरे येऊन त्याला धन्यवाद न देण्यापासून, निराश्रितांना, कमजोरांना, असहाय्यांना हात न देण्यापासून, स्वतःला लपवणं, स्वतःला मागे घेणं, हात आवरणं, म्हणजे असा खेळ चर्चेसमध्ये उभे देवासमोर उभे राहण्यास
लोक लपत आहे. अक्कल हरपलेल्या 5 कुमारिकेंचा खेळ. 10 होत्या, 5 मूर्ख, 5 शहाणे. आम्ही पुष्कळदा ऐकलेले आहे. त्या वाट पाहत होत्या, त्या झोपा काढत होत्या आणि त्यांनी सोबत तेल घेतलं नाही. कोणता खेळ करत होते त्या? प्रतीक्षेचा खेळ. वरून वरून जर पाहिलं तर सगळे खेळाडू सारखे दिसत होते, 10च्या 10. पण 5 प्रतीक्षेचा खेळ करत होते. ह्या 5 वाटलं हा जो खेळ आहे तो आम्ही जिंकणार आहे, वेळेच्या आतच जिंकणार आहे. अति आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. आज चर्चेसमध्ये हा प्रतीक्षेचा खेळ देवाचे विश्वासू गण, स्वतःला म्हणणारे लोक आम्ही करत आहोत. आम्ही बाप्तिस्मा घेतला, चर्चेत सभासद आहे, पण आत्मिक तेल नाही, पवित्र आत्म्याचं कार्य नाही, फक्त बाह्य दिखावा पुष्कळ लोकांच्या जीवनात हा प्रतीक्षेचा खेळ चालू आहे. देवाला गृहीत धरण्याचा खेळ चाललेला आहे. फाजील आत्मविश्वास जसा त्या 5 मूर्खांना तो होता. जसे काय त्यांना वाटत होतं की स्वर्गात रिझर्वेशनच झालाय. अतिविश्वास चुकीच्या पद्धतीने. प्रतीक्षेचा खेळ. दररोज पापांचा अंगीकार नाही, दररोज वचनाला स्थान नाही, स्वतःच्या इच्छेने विचाराने जगणारे सर्व प्रतीक्षेचा खेळ करत आहे. असं वाटतं की अजून येशू येणारच नाही, अजून माझ्याकडे वेळ आहे. हा पण एक खेळ आहे. जर येशू आज आला हा खेळ चालणार नाही. आणि म्हणून वधस्तंभाच्या खाली जो खेळ ते सैनिक करत होते, प्रियांनो, आम्ही कुठे ना कुठे हा प्रतीक्षेचा खेळ करून असं दाखवतो, येशू तू सांगितले लवकर येईल, पण तू काय येत नाही आज तरी. अनेक प्रकारे उपहास आमच्या येशूचा आम्ही करतो. अजून एक प्रतिभा लपवण्याचा खेळ केला. मत्ते 25:14-30 मध्ये आम्ही बघतो, एका मनुष्याने आपल्या दासांना काही प्रतिभा दिल्या, म्हणजे पैसे दिले, पण त्या प्रतिभा, त्यांचं टॅलेंट. 5, एकाला 5,000 दिले, एकाला 2 आणि एकाला 1. ज्याला 5 दिले त्यांनी 5 आणले, ज्याला 2 दिले त्यांनी 2 कमावले, ज्याला 1 दिला त्याने भीतीपोटी त्या जमिनीत गाडल्या आणि मालक आल्यावर जशांच्या तशा रिटर्न केल्या. तो म्हणाला मला भीती वाटली. त्याने सुरक्षित खेळ केला. सुरक्षित खेळ. काही गमावले नाही, पण काही कमावले पण नाही. आज आमच्या चर्चमध्ये आम्ही सुरक्षित खेळ करत आहोत का? फारसे काही करत नाही, म्हणून फारसे काही गमावत पण नाही. आम्हाला सोपवलेल्या, आमच्या मालकाने, आमच्या कारभाऱ्याने आम्हाला सोपवलेल्या प्रतिभा, आमचे गिफ्ट्स, आमचे टॅलेंट, जे काय आम्हाला अद्यापिलेल्या गोष्टी आहे त्या आम्ही कुठेतरी जमिनीत गाडलेल्या आहेत. त्यावर व्यापार करत नाही. आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मध्ये सुरक्षित खेळ करत आहोत. सुवार्ता नाही. आता तशी परिस्थिती नाही, खूप कठीण आहे. मात्र आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून, आमच्या कृतीतून आणि इतर जे काही माध्यम आहे, आम्हाला प्रत्येकाला सोपवलेली ती जबाबदारी आहे. पण आम्ही सुरक्षित खेळ करत आहोत. सेवा करत नाही, सुरक्षित आहे. सेवक सुद्धा जे देवाच्या वचनाची सेवा करतात, पूर्ण सत्य सांगत नाही. पापाविषयी, पश्चातापाविषयी जास्त बोललं जात नाही चर्चेसमध्ये, कोणी दुखावलं जाईल म्हणून आम्ही पण सुरक्षित डायस टाकत आहोत. सांभाळून खेळ करत आहोत. फक्त सुरक्षित आहेत. आम्ही सुद्धा आमच्या प्रतिभा जमिनीत गाडल्या तर नाही ना. हा सुरक्षित खेळला जाणारा खेळ भयंकर महागात पडणार आहे. आणि त्याच अध्यायाच्या 30व्या वचनामध्ये, म्हणजे मत्ते 25 आणि 30 मध्ये तो मालक म्हणतो, या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका,
तेथे रडणे व दात खाणे चालेल. हा सुरक्षित खेळला जाणारा खेळ. ख्रिस्ती जीवन सुरक्षित खेळ खेळण्याचं नाहीच. म्हणून मंडळांमध्ये सताव नाही. चर्चचा इतिहास आम्ही जर घेतला, जेव्हा जेव्हा चर्चेसवर सताव आला तेव्हा तेव्हा चर्च वाढलं. पुष्कळ चर्चेस डेड सी प्रमाणे एकाच ठिकाणी मृत समुद्रापर्यंत सांगकर आम्ही सुरक्षित खेळ करत आहोत. राजा शाऊलाचा खेळ आम्ही बघतो आणि तो म्हणजे ढोंगाचा खेळ. पहिले शमूएल 15:13-14 आम्हाला वचन माहिती आहे. शाऊलाने अमालेक्यांवर विजय मिळवला आणि देवाने सांगितलं, त्याला आज्ञा दिल्या की सर्व गोष्टींचा तो नायनाट कर, नष्ट कर, पण चांगल्या गोष्टी त्यांनी राखून ठेवल्या. शमूएल आला तेव्हा शाऊल म्हणाला मी परमेश्वराची आज्ञा पाळली. शमूएल म्हणाला मग हा मेंढरांचा, हा गुराढोरांचा आवाज माझ्या कानी कसा काय येत आहे? यांची बडबड माझ्या कानी कशी ऐकू येत आहे? शाऊल ढोंगाचा खेळ करतो. बाहेरून दाखवत आहे त्याने आज्ञा पाळलेली आहे, प्रत्यक्षात त्याने स्वतःची इच्छा पूर्ण केलेली आहे. आम्ही किती वेळेला हा खेळ करतो, ढोंगाचा खेळ. चर्चमध्ये आम्ही पवित्र दिसतो, घरी वेगळे असतो. समोरासमोर प्रेम दाखवतो, सलाम करतो, पाठीमागे टीका करतो. देणगी देताना मोठेपणा दाखवतो, पण अंतकरणात लोभ असतो. नीतिसूत्र 15 आणि 3 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहतात. का आम्ही हा ढोंगाचा खेळ तर करत नाही ना? पिलाताचा खेळ, हात धुण्याचा खेळ आम्ही बघतो. पिलात यहुद्याचा रोमी राज्यपाल होता. त्याचं कार्यालय, मुख्य कार्यालय कैसरियात होतं. त्याच्या हातात अपार शक्ती होती. त्याला फाशीची शिक्षा देण्याची किंवा ती शिक्षा माफ करण्याची देखील त्याला अधिकार होता. त्याला सैन्य हलवण्याचा अधिकार होता. परंतु मत्ते 27 आणि 24 मध्ये तो म्हणतो, पिलाताने पाहिले की काही उपयोग नाही, उलट दंगा होतो, तेव्हा त्याने पाणी घेऊन लोकांसमोर हात धुतले व म्हणाला, या नीतिमानाच्या रक्ताला मी निर्दोष आहे, तुम्ही पहा. पिलाताला काय माहिती होतं आणि त्याने का हात धुतले? हा हात धुण्याचा खेळ त्याने का केला सर्व लोकांसमोर? पिलाताला सत्य माहिती होतं. मत्ते 27 आणि 18 मध्ये तो म्हणतो, कारण त्याला माहित होते की त्यांनी हेमुळे त्याला शिक्षेसाठी दिलेले आहे. लूक 23 आणि 4 मध्ये पिलाताने मुख्य याजकांना सांगितले, या मनुष्यात मला काही दोष आढळत नाही. लूक 23:14 आणि 15 मध्ये लिहिलं आहे, पिलाताने पुन्हा सांगितले, मी त्याच्यात तुम्ही लावलेल्या आरोपांपैकी काही दोष आढळला नाही. हेरोदालाही काही दोष आढळला नाही. आणि योहान 19 आणि 4 मध्ये पिलात पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला, पहा मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्याच्यात मला काहीही दोष आढळला नाही. 4 स्टेटमेंट पिलाताचे आहेत. त्याला पक्क माहिती आहे हा व्यक्ती निर्दोष आहे. त्याला 3 गोष्टी स्पष्ट माहिती आहे. येशू निर्दोष आहे, येशूवरील आरोप खोटे आहे, येशूला शिक्षा देण्याचे कोणतेही कारण नाही, पण त्याने सत्याचा उपयोग केला नाही. त्याला सत्ता गमावण्याची भीती आहे. योहान 19 आणि 22 मध्ये तो म्हणतो, लोक म्हणाले, जर तू याला सोडलेस तर तू कैसराचा मित्र नाहीस. ही धमकी होती पिलाताला लोकांची. पिलाताला माहित होते की जर त्याने येशूला सोडले तर त्याच्यावर कैसराचा द्रोही म्हणून आरोप होईल, त्याची नोकरी जाईल, त्याचं स्थान जाईल, त्याचा जीव धोक्यात येईल. सत्ता पद गमावण्याची भीती पिलाताला होती. दुसरी भीती दंगलीची भीती होती. मत्ते 27 आणि 24 मध्ये म्हणतो, दंगा होतो असं म्हणतो. मोठी गर्दी जमली आहे, ओरडत आहे. पिलाताला भीती होती, ही गर्दी बेकायदेशीर आहे, त्यामुळे दंगल होऊ शकते, दंगा होऊ शकतो आणि त्याच्यावर प्रशासनाचा अपयशाचा ठपका त्याच्यावर लागू शकतो. असे आरोप त्याच्यावर लागतील.
पिलाताला माहित होते येशू निर्दोष आहे, पण त्याला न्यायासाठी उभं राहण्यापेक्षा त्याने सोयीस्कर मार्ग निवडला. त्याने विचार केला, मी हात धुतो, लोकांना सांगतो मी जबाबदार नाही, माझी बाजू आता झाली. हात धुण्याच्या मागे एक सांस्कृतिक आणि धार्मिक अर्थ आहे. जुन्या करारात ही पद्धत आहे, आपल्याला वाचायला पाहिजे. अनुवादाचं पुस्तक, याचा 21वा अध्याय, अनुवाद 21, 6 आणि 7 मध्ये आम्ही बघतो. मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वात जवळच्या असलेल्या नगरातील वडील वर्गाने त्या खोऱ्यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावे आणि स्पष्ट म्हणावे की आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही. जुन्या कराराची पद्धत आहे, रक्तपाताचा दोष स्वतःवर येऊ नये, निर्दोष रक्त सांडल्याचा दोष स्वतःवर येऊ नये म्हणून ते वडील लोक हात धुत असे. आणि तीच प्रथा बरोबर, यहुदी लोकांची प्रथा बरोबर, इतिहासाचा संदर्भ बरोबर पिलाताने त्या ठिकाणी घेतलेला आम्हाला दिसतो. एक नाट्यपूर्ण कृती त्या ठिकाणी तो करत आहे. हात धुण्याने त्याची जबाबदारी संपत नाही, कारण त्याला सत्य माहिती होते. त्याने सत्याकडे त्याने पाठ फिरवली, सत्याचा उपयोग केला नाही. आज पिलाताच्या खेळासारखे पुष्कळ ख्रिस्ती लोक या जगात हात धुण्याचा खेळ करत आहेत. मी जबाबदारी घेत नाही, माझी जबाबदारी नाही, मी काही करू शकत नाही, ही माझी जबाबदारी नाही, मी फक्त एक सामान्य माणूस आहे, इतरांनी पुढाकार घ्यावा, हे माझं काम नाही. हात धुण्याचा खेळ. पण देवाने आपल्याला जिथे ठेवलं आहे ती आपली जबाबदारी आहे. एस्तेर 4 आणि 14 मध्ये लिहिलेलं आहे, मर्दखाई एस्तेरला म्हणतो, अशी शक्यता आहे की तू याच वेळासाठी राजगादीवर आली आहेस. ह्याच कामासाठी, ह्याच वेळेसाठी देवाने तुला राजगादी दिलेली आहे. ज्याही ठिकाणी आम्हाला ठेवलेलं आहे ती जागा, ते ठिकाण, ते काम आमची जबाबदारी आहे. पण पुष्कळ वेळेला आम्ही हात धुवून जबाबदारी नाकारतो. चर्चा सेवेसाठी आम्ही पुढे येत नाही. आम्ही सरळ म्हणतो मला वेळ नाही, माझ्याकडे कौशल्य नाही, दुसरे करतील, मी आता थकलो आहे. लोक 12 आणि 48 मध्ये लिहिलं आहे, ज्याला दिले आहे त्याच्याकडून अधिक मागितले जाईल. जेवढं जास्त दिलं तेवढं जास्त मागितलं जाईल. आणि म्हणून आमचे एक आद्य कर्तव्य आहे, असं हात दोन्ही तरांवर ढकलण्यापेक्षा आम्ही ते काम अतिशय चांगल्या रीतीने आम्ही करणं गरजेचं आहे. आम्ही हात धुतो म्हणजे आम्ही गरजू बांधवांना तोंड देखील त्यांच्या पुढे बंद ठेवतो. गरजू लोक आपल्या भोवती आहे, त्यांच्यावर अन्याय होतो, पीडित आहे, आपण मौन बाळगतो म्हणजे आम्ही हात धुतो. सत्य माहिती असून सुद्धा आम्ही हात धुतो. आणि म्हणून नीतिसूत्र 24, 11 आणि 12 मध्ये लिहिलं आहे. नीतिसूत्र 24, 11, 12 आम्ही पाहूया. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना त्यास सोडीव. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. आम्हाला ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहित नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? जेव्हा आम्हाला सत्य माहिती आहे, आम्हाला सत्यासाठी उभं राहायचं आहे, ना की पिलातासारखं आम्हाला हात धुवायचा आहे. सत्य माहिती असून देखील पिलाताने मौन बाळगलं. आता आमची मोठी जबाबदारी आहे, जेव्हा चर्चेस मध्ये चुकीची शिकवण दिली जाते, खोट्या गोष्टी शिकवल्या जातात,
तेव्हा पिलातासारखं मौन बाळगून चालणार नाही. आणि फक्त कोणा विशिष्ट लोकांसाठी नाही, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची जबाबदारी आहे. जेव्हा असत्य आहे तिथे सत्यासाठी आम्हाला मौन बाळगून फायदा नाही, मौन बाळगता येणार नाही. आम्हाला बोलावं लागेल, सत्यासाठी आम्हाला उभं राहावं लागेल. कोणता मार्ग बरोबर आहे, कोणता चुकीचा आहे, आम्हाला बोलावं लागेल. आणि पण आपण मौन बाळगतो कारण वाद होईल, लोक नाराज होईल, माझी प्रतिष्ठा जाईल, आणि त्यामुळे आज लोक मौन बाळगतात. मी जेवढ्या अनुभवलं माझ्या सेवेमध्ये, मी जेवढं पाहिलं इतरत्र, ह्या सर्वात जास्त मौन बाळगण्याचा खेळ जर कोण करत आहे चर्चेसमध्ये, आणि चर्चेसच्या इतक्या दयनीय अवस्था का आहे, चर्चेसमध्ये खोटे शिक्षण का शिरलेले आहेत, चर्चेसमध्ये तटी आणि फुटी का इतक्या झालेल्या आहेत, का लोक सत्यासाठी उभं राहत नाही, याला जर सर्वात जास्त जबाबदार कोण असेल तर ते सेवक आहेत. जे देवाचं वचन सांगण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देवाने दिलेली आहेत ते आहेत. पुष्कळदा लोकांच्या दबावामुळे आम्ही झुकतो, पैशांसाठी झुकतो, वस्तूंसाठी झुकतो, मानापनासाठी झुकतो, प्रतिष्ठेसाठी, पदांसाठी आम्ही झुकतो. खोट्या असत्य वाईट गोष्टींपुढे आमच्या डोळ्यासमोर घडत असताना आम्ही गप्प राहतो, आम्ही मौन बाळगतो. आम्ही बऱ्यालाही बरं म्हणतो आणि वाईटालाही बरं म्हणतो. आम्ही देवापुढे पण झुकतो आणि मनुष्यापुढे पण झुकतो. एक दिवस मेंढपाळांकडून हिशोब घेतला जाईल. मेंढपाळ सेवक मंडळांमध्ये चुकीच्या गोष्टी घडत असताना देखील मौन धरून आहे, आणि म्हणून मंडळांमध्ये आज पुष्कळशा गोष्टी चुकीच्या सुरू आहे, कारण ते डायरेक्ट बोलू शकत नाही. एस्केलाचं पुस्तक 3 अध्याय आणि 18 वचन, एस्केल 3 आणि 18 आपण काढा. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता, तू जर त्यास बजाविले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल. पिलाताच्या खेळाचे परिणाम, पिलाताच्या हात धुण्याचा परिणाम, त्याला निर्दोष ठरवू शकले नाही. इतिहास पिलाताला ओळखतो. ख्रिस्ती विश्वासात तो येशूला वधस्तंभावर खेळण्याची आज्ञा देणारा म्हणूनच ओळखला जातो आणि जाईल. प्रेषितांच्या विश्वासाच्या ठिकाणी त्याचा नकारात्मक उल्लेख आहे पिलाताचा. प्रेषित 3:13, प्रेषित 4:27, प्रेषित 13:18 मध्ये या पिलाताला नकारात्मक रीतीने मांडण्यात आलेला आहे. आणि इतिहासकार युसेबियरने लिहिले आहे की पिलाताने नंतर आत्महत्या केली. हात धुणे जबाबदारी टाळण्याचे साधन नाही. देवापुढे आपण प्रत्येक कृतीचा, प्रत्येक मौनाचा हिशोब आपण देणार आहोत. शेवटला खेळ या ठिकाणी मी मांडतो, आणि तो म्हणजे हेरोदाचा खेळ, उत्सुकतेचा खेळ. हा हेरोद गालिल प्रांतातला राजा आहे. यानेच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद केलेला आहे. मत्तई 14:1-12 मध्ये आपण ती घटना पाहू शकतो. आणि येशूचं कार्य ह्याच्याच काळामध्ये आहे. लूक 23 आणि 8 मध्ये लिहिलं आहे. आपण वाचूया मुद्दामोने वचन. लूक 23 आणि 8 मध्ये जेव्हा येशूला हेरोदास समोर पाठवण्यात येतं, येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहावयास मिळेल अशी त्याला आशा होती. हेरोदाचा खेळ, उत्सुकतेचा खेळ.
हेरोदाला काय हवं होतं येशूपासून? हेरोदाला येशूपासून चमत्कार हवा होता. काही चमत्कार मला पाहायला मिळेल, माझी थोडी करमणूक होईल, माझं मनोरंजन होईल. त्याला येशूकडून काहीतरी नवीन, काहीतरी अद्भुत आणि काहीतरी थरारक पाहण्याची इच्छा आहे. त्याला उत्सुकता आहे, कारण तो येशूबद्दल फार ऐकून आहे आणि त्याला भेटावं असं बऱ्याच दिवसापासून तो इच्छित आहे. त्याच्या कानावर येशूने केलेल्या चमत्काराच्या बातम्या आलेल्या आहेत आणि स्वतः त्याला येशूला भेटण्याची उत्सुकता तिथे आहे. हेरोदाला येशू हवा होता, पण त्याला मन बदलायचे नाही. त्याने योहान, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद केला, त्याचा पश्चाताप त्याला नाही. त्याला येशू हवा होता, पण त्याला पाप सोडायचं नव्हतं. येशूने हेरोदाला काय उत्तर दिलं? त्याच 9व्या वचनामध्ये. मग त्याने त्याला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला काही उत्तर दिले नाही. हे इतकी मनाला भिडणारी अशी लाईन आहे. येशूने काही उत्तर दिलं नाही. एक राजा त्याला प्रश्न विचारत आहे. किती विचारले असतील मला माहिती नाही, पण तो एकसारखा त्याला प्रश्न विचारत आहे आणि येशू शांत आहे. येशू एकही उत्तर देत नाही. का येशूने एकही उत्तर दिलं नाही हेरोदाला? कारण हेरोदाची उत्सुकता ही भक्ती नव्हती. हेरोदाला खरा देव हवा नव्हता, फक्त करमणूक हवी होती. हेरोदाचे मन पश्चातापापासून दूर होते. हा हेरोदाचा उत्सुकतेचा खेळ, चमत्कार पाहण्याचा खेळ हेरोद तिथे खेळला. आणि आज आमच्या ख्रिस्ती जगतामध्ये हाच उत्सुकतेचा खेळ वधस्तंभाखाली खेळला जात आहे. लोकांना नवीन भविष्यवाण्या हव्या आहेत. अनेक ख्रिस्ती आज झुंडीच्या झुंडीने भविष्य सांगणाऱ्या लोकांच्या मागे अक्षरशः धाव घेत आहेत. एक भविष्यवाणी झाली की दुसरी, दुसरी झाली का तिसरी, आणि भविष्य सांगणारे यांनी ख्रिस्ताचं स्थान एक प्रकारे घेतलेलं आहे. आमचे लोक त्यामध्ये इतके फसत चाललेले आहेत. कोणी वचनाचा नीट अभ्यास करायला तयार नाहीत. काहीतरी भविष्य सांगितलं ना आम्ही ते खरे समजतो, असं एकही गोष्ट पवित्र शास्त्रात सांगितली नाही की ती झाली नाही, होणार नाही. स्वर्गात गेल्यानंतर पण काय होईल हे पण भविष्य इथे सांगून ठेवले. अजून काय भविष्य ऐकायचंय आम्हाला? आणि हा भविष्य सांगण्याची, ऐकण्याची उत्सुकता ख्रिस्ती लोक हा खेळ खेळत आहे. आणि म्हणून ते भविष्यवाद्यांच्या, जे स्वतःला प्रॉफिट म्हणतात, त्यांच्या मागे ते धाव घेत आहे. ते जे जिथे असतील त्यांच्या सभा तिथे धाव घेत आहे. विविध माध्यमातून ते पाहत आहे. प्रार्थना करण्याला त्यांना आवाहन करत आहे. एक प्रकारे आम्ही देखील हेरोदासारखा खेळ वधस्तंभाखाली खेळत आहे. चमत्कार हवे आहेत, चमत्काराचा खेळ. आज ख्रिस्ती लोक चमत्कारांच्या मागे लागले आहे. मोठ्या सभा, बरे होणे, चमत्काराचं प्रदर्शन, यामध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट आहे. पण स्वतःचे जीवन बदलावे, स्वतःने पश्चाताप करावा, स्वतःने वधस्तंभाकडे जावं, यामध्ये फारसं काही कोणाला इंटरेस्ट नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्तई 16 आणि त्याची 1 ते 4 वचनामध्ये, मत्तई 16 1 ते 4 आम्ही जर पाहिली तिथे लिहिलं आहे, आपण पूर्ण वाचत नाही पण शेवटलं वचन 4. दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. मग तो त्यांना सोडून गेला. दुष्ट पिढी, फार जास्त लिहिलंय, व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, म्हणजे त्यांना ऐकायचं आहे पुढे काय होईल, काहीतरी चिन्ह पाहायची गोष्ट, काहीतरी त्यांना अपेक्षा आहे भविष्यात माझ्यासाठी काय मांडलेलं आहे, हे माझे आजार कसे बरे होतील, यासाठी ख्रिस्ताकडे न जाता
ह्या चमत्कार करणाऱ्यांच्या मागे जाणार आहे. आणि येशूनीच सांगितलं आहे, या पिढीला, या दुष्ट पिढीला योनाच्या चिन्ह वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणं, त्याचं अधोलोकात जाणं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणं, ह्या चिन्ह वाचून दुसरं चिन्ह नाही. आणि दुसरे काय देत आहे मला माहिती नाही, कसे देत आहे, कुठून देत आहे. मोठमोठ्या सभा आणि ख्रिस्ती लोक मोठ्या सभा आयोजित जिथे होतात तिथे हजारो लोक जमत आहे. मोठ्या उपासना, मोठे प्रचारक. सभांमध्ये खरं हृदय परिवर्तन नाही, फक्त उत्सुकता आहे. पश्चात्तापाशिवाय परत येणं आहे. जेवढे गाड्या भरून गेले तेवढे गाड्या भरून रिटर्न आलेले आहे, जीवन बदललेलं नाही. आणि म्हणून आम्ही बघतो, जेव्हा प्रेषित 2:37 मध्ये पेत्र जेव्हा प्रचार करत होता, तेव्हा लोकांच्या हृदयात खोल जखम झाली. खोल जखम झाली जेव्हा तो प्रचार करत होता. आणि लोक विचारू लागले, बंधूंना आम्ही काय करावे. ही उत्सुकता नव्हती, हा पश्चाताप होता. म्हणून अशा उत्सुकतेचा खेळ खेळण्याऐवजी पश्चाताप जो करतो तो खरा आहे. आणि मन बदलण्याची तयारी नाही. मोठी समस्या आहे. लोकांना येशू हवा आहे पण पाप सोडायचं नाही. लोकांना आशीर्वाद हवे आहे पण त्याग नको. लोकांना स्वर्ग हवा आहे पण क्रूस नको. आणि लोक 9:23 मध्ये लिहिलं आहे, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, येशू म्हणतो, तर त्याने आत्मत्याग करावं व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. इथे जो शब्द आहे मला फार आवडतो, दररोज. फक्त गुड फ्रायडेला नाही, दररोज आमचा स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन त्याच्या मागे आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून हेरोदाचा उत्सुकतेचा खेळ कुठे नेऊन पोहोचू शकत नाही. येशूने उत्तर दिले नाही. येशूने जे चमत्कार तो अपेक्षित करत होता येशूकडून पाहण्याचे, येशूने चमत्कारही केले नाही. त्याचं जीवन बदललं नाही. नंतर या हेरोदाने प्रेषितांचा छळ केला. प्रेषित 12:1-3 मध्ये आम्ही वाचतो. आणि त्याचा अंत अत्यंत वाईट झाला. आणि म्हणून याकोब 4:3 मधील आहे, तुम्ही मागतात पण प्राप्त होत नाही, कारण तुम्ही वाईट रीतीने मागतात, म्हणजे तुमच्या चैनीसाठी खर्च करावं म्हणून मागतात. आज प्रश्न आहे, क्रूसाखाली आम्ही काय करत आहोत. येशूने म्हटले, हे काय करतात ते त्यांना समजत नाही. आज हजारो वर्षानंतर जे आम्हाला चांगले समजते ते आम्ही आज क्रूसाखाली काय करत आहोत. जुगार खेळत आहोत, चिठ्ठ्या टाकत आहोत, की गुडघ्यावर बसून उपासना करत आहोत. एशिया 53 मध्ये लिहिल्याप्रमाणे तो तुच्छ मानला. लोकांनी त्याला नाकारले. तो नाकारला गेला जेणेकरून आपण स्वीकारले जावे. तो नग्न झाला जेणेकरून आपण झाकले जावे. तो मरण पावला जेणेकरून आम्ही जगावे. प्रकटीकरण 3 आणि 20 मध्ये लिहिलं आहे, पहा मी दाराशी उभा आहे आणि ठोकत आहे. येशू आज आमच्या हृदयापाशी आहे, तो ठोकत आहे. आमचा खेळ संपूया, दार उघडूया. येशूला प्रार्थनापूर्वक सांगूया, आम्ही क्रूसाखाली जुगार खेळला. आम्ही तुझ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. आम्ही तुझ्या बलिदानाला सामान्य समजले. आम्ही आमच्या उदासीनतेसाठी आम्हाला तू क्षमा कर. आज आमचा खेळ संपला. आम्ही तुझ्याकडे येतो. आमच्या डोळ्यावरची बेफिक्री काढ. आम्हाला परत एकदा पुन्हा वधस्तंभावर, तुझ्या वधस्तंभावर प्रेम करायला आम्हाला तू शिकव. आणि दावीदची प्रार्थना करतो त्या प्रार्थनाप्रमाणे आपण पण सांगूया. स्तोत्र 51 आणि 22 प्रमाणे, 12 प्रमाणे, तुझ्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. हा वधस्तंभ प्रियांनो, त्याचं गांभीर्य आम्ही पुष्कदा रूढी परंपरामध्ये अडकून आमची रुटीन, आमची सवय होऊन बसली.
तसं न होता त्याचं गांभीर्य किंचितही माझ्या आचरणाद्वारे, माझ्या कृतीद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे मी कमी करता कामा नये. उलट दिवसेंदिवस त्याचं गांभीर्य, त्याची किंमत, त्याचं स्टँडर्ड, त्याचा सन्मान आम्ही रोज उंच करण्याकडे आम्ही जावं. आणि तर जसं आम्ही करत नाही, आम्ही देखील एक निर्दयी, संवेदनाहीन असे होऊन वधस्तंभाखाली जे खेळ सांगितले तेच खेळत बसणार. निर्णय आपल्या हातामध्ये आहे का आम्ही या पॅशन वीकमध्ये, या दुःख सणाच्या दिवसामध्ये आमच्या प्रभूला, ज्या दुःखातून तो गेला, त्या दुःखातून जात असताना जे दुःख त्याने माझ्यासाठी साहिलं, आमच्यासाठी साहिलं, त्याचा सन्मान त्याच रीतीने आम्ही देऊया. ते बाप करो आपल्याला या वचनाद्वारे तो आशीर्वादित करू. प्रियजन हो, फारच गंभीर आणि मनाला निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करणारं हे देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. आजच्या पवित्र वचनासाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. पाळकसाहेब, आपलं मनपूर्वक आभार मानतो, कारण की या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आमच्या समोर आणल्यात आणि आजच्या दिवसाचं हे महत्त्व जाणीत. प्रियजन हो, जे गंभीर पवित्र वचन आमच्या समोर आलेलं आहे त्याचा आपण स्वीकार करूया व वधस्तंभाच्या खाली चिठ्ठ्या टाकून शिपायांनी जसा तो खेळ मांडला होता आणि जी उदाहरणं आपण पवित्र शास्त्रात पाहिलेली आहे त्याकडे बघून आपण आपलं आत्मपरीक्षण करूया आणि आपला वधस्तंभ प्रतिदिवशी उचलून चालूया. पाळकसाहेबांच्या या गौरवी सेवा कार्यासाठी, पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी पुन्हा एक बार पाळकसाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. प्रिय मंडळी, आपल्यासाठी उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी ठीक 10 वाजता शाहरोन या ठिकाणी बाप्तिस्मा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा विधी हा होणार आहे. सकाळी 10 वाजता शाहरोन या ठिकाणी बाप्तिस्मा झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता आपली नियोजित भक्ती चर्चमध्ये होणार आहे आणि भक्तीसोबतच आपण प्रभुभोजन विधी घेणार आहोत. उद्याच्या आपल्या सन्माननीय वक्त्या रेव्हरंड सुशीलाबाई पांडे ह्या असणार आहेत. त्यांचं येणं प्रभू आशीर्वादित करो. आणि सायंकाळी पवित्र वचनाच्या सेवेच्या सोबतच आपण बाप्तिस्मा पावलेल्या विद्यार्थ्यांना सहभागितेचा हात देऊ आणि प्रभुभोजन विधीसुद्धा आपण घेऊ. या महत्त्वपूर्ण सूचना मंडळी आपल्या सगळ्यांसाठी आहे. मी आपणा सगळ्यांसाठी प्रार्थना करतो व आलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागतो. या आपण आपलं लक्ष प्रभू परमेश्वराकडे लावूया. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, फारच गंभीर आणि पवित्र वचन आमच्या समोर आलेलं आहे. प्रिय देवबापा, आत्मपरीक्षण करण्याची ही सायंकाळ आहे, त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि पश्चातापी अंतकरणाने तुझ्या चरणापाशी येतो व ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेल्या महान बलिदानाकडे आम्ही आमचं लक्ष लावतो. कारण की शिपायांनी जो खेळ मांडलेला होता त्या खेळाकडे पाहत असता आणि जी पवित्र शास्त्रातली उदाहरणं प्रभू आम्ही पाहिली त्या उदाहरणांकडे पाहत असता आम्ही मनुष्य म्हणून आमचं आत्मपरीक्षण करणं आज सायंकाळी गरजेचं आहे. आणि हे गंभीर पवित्र वचन आज तुझ्या प्रिय दासाकरवी आमच्याकडे आलं, त्यासाठी आम्ही आभार मानतो. पाळकसाहेबांचं सेलिमपूर स्थित असलेलं सेवा कार्य प्रभू तो आशीर्वादित कर. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात, भारतभरात आणि विदेशामध्ये देखील त्यांच्या गौरवी सेवा कार्याद्वारे प्रभू तू गौरवीला जात आहे. पवित्र वचनाची सेवा करण्याचं जे कृपादान प्रभू तू त्यांना दिलं, त्यांची सेवा दे बापा आशीर्वादित कर. त्यांचं कौटुंबिक जीवन आशीर्वादित कर व त्यांच्या सेवेच्याद्वारे अनेकांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग कळू दे. आजचं त्यांचं आमच्याकडे येणं, मंडळीसाठी सेवा कार्य करणं प्रभू आशीर्वादाचं झालं, त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो. ऐकलेल्या वचनानुसार जीवन जगण्यास तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना दे. आज रात्री जरी आम्ही वेगळे होऊ तरी उद्याची सकाळ तुझ्या गौरवासाठी पित्या तो आम्हाला दाखव आणि त्याद्वारे तुझा गौरव करून घे. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. या सर्व आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि त्यानंतर आपल्या मंडळीचे सिनियर पाळकसाहेब आहेत आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा गीत गाऊन आजची भक्ती समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे
आणि जसे आम्ही आमचे ऋणी ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणी आम्हा सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, प्रभूचे दास रेव्हरंड स्टीफन चोपडे यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. रात्री आमेन. सर्वांना सलाम.